खूप लोक मला विचारतात की मेडिकल सेटअपला सुरुवातीला किती खर्च झाला आणि कसा प्लॅन केला। खरं सांगायचं तर सुरुवातीला मला असं वाटलं की एखाद्या प्रॉडक्टचे 10 पीस घेण्यापेक्षा 10 वेगवेगळ्या प्रॉडक्टचे प्रत्येकी 1 ते 1 पीस घेणे जास्त योग्य ठरेल आणि विविधता ठेवली तर जास्त फायदा होईल। म्हणूनच जेव्हा मी प्लॅनिंग केलं तेव्हा मी माझ्या दुकानातील माल 7 भागात विभागला। कॉस्मेटिक्स, सर्जिकल, फूड आयटम्स, बेबी केअर, जनरल आयटम्स, ब्रँडेड मेडिसिन्स आणि जेनेरिक मेडिसिन्स। आता गुंतवणुकीबद्दल बोलायचं तर सुरुवातीला कॉस्मेटिक आयटम्सवर सुमारे 90,000 रुपये ते 95,000 रुपये खर्च झाला। सर्जिकल आयटम्सवर सुमारे 30,000 रुपये ते 40,000 रुपये, फूड आयटम्सवर सुमारे 30,000 रुपये ते 35,000 रुपये, बेबी केअर आणि जनरल आयटम्सवर सुमारे 40,000 रुपये ते 50,000 रुपये, ब्रँडेड मेडिसिन्सवर सुमारे 2 लाख रुपये आणि जेनेरिक मेडिसिन्सवर सुमारे 40,000 रुपये ते 50,000 रुपये। अशा प्रकारे माझी सुरुवातीची गुंतवणूक सुमारे 4 लाख रुपये ते 5 लाख रुपये इतकी झाली। आणि आज मागे वळून पाहताना मला वाटतं की सुरुवातीला विविधतेवर लक्ष केंद्रित करणे हा बरोबर निर्णय होता।